नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मला एक गंमत बघायला मिळते. घरच्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, जाऊबाईंची गडबड गोंधळ आणि दोघींच्याही डोळ्यामध्ये एकच स्वप्न, पैठणीचं. तेव्हा बघायचं आज कुणाचं स्वप्न साकार होणार. आपण आहोत पनवेलमध्ये आणि आजचा खेळ रंगणार आहे न्यू पनवेल सेक्टर 10 मधल्या न्यू ब्लू हेवन सोसायटीमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबियांमध्ये. मूळची पनवेलमधल्याच पाटणोली गावची ही फॅमिली गेली 10 वर्ष न्यू पनवेलमध्ये वास्तव्याला आहे. गर्दी बघितलीत का? इथंच लोकप्रियता कळते त्यांची. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. पाटील कुटुंबात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्स. शांतपणे माझं स्वागत झालेलं आहे. मला वाटतं सगळ्यांनी टेन्शन घेतलंय का हो तुम्ही? नाही. तुम्ही तर दोघींनी नाही घेतलेलं. मी तर नाही. थोरले जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. हो. नमस्ते, मी वैशाली पाटील. हे माझे मित्र निलेश पाटील. ही माझी मुलगी सृष्टी पाटील. ह्या माझ्या सासूबाई राधा पाटील. हे माझे सासरे कृष्णा पाटील. ह्या काकी माझ्या. ही माझी भाऊजय रश्मी कांबळे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी उन्नती पाटील. हे माझे मिस्टर सतीश पाटील. ही मुलगी साक्षी. हा मुलगा सिद्धेश. ही भाची वसुंधरा. ही बहीण नीलम. ही भाची प्रियांका आणि हा भाचा अनिकेत. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाई करणार सुनांचं परीक्षण. सासूबाई आपल्यासोबत आहेत सौ राधाकृष्ण पाटील. नमस्कार. नमस्कार. राधाकृष्ण पाटील किती छान नाव आहे ना. राधाकृष्णाची जोडी असं म्हणायला हरकत नाही. छान परीक्षण करा सुनबाईंचं. मला स्वभाव सांगा ना थोरल्यांचा कसा आहे? थोरल्यांचं जरा तापट आहे. तापट आहे. काय तापटपणा होतो त्यांच्याकडून? म्हणजे जरा लगेच रागवते. बरं. जरा बोलल्यावर. जरा बोलल्यावर तुमच्यावर रागवतात? चिडचिड होते ना? नाही घाबरू नका ना. मस्त बोला. तुम्ही घाबरला तर कसं होईल? तुम्ही घाबरता त्यांना? नाही घाबरत. घाबरता म्हटलं की आवाजच वाढला त्यांना. नाही घाबरत. असं कसं घाबरत मी त्यांना? आणि धाकट्यांचा कसा स्वभाव आहे? म्हणून मी लावू आहे एकदम. बर. शांत आहेत का? त्या पण तापट आहेत? नाही चांगले. बर. लव्ह मॅरेज केलंय ना थोरल्यांनी? हा. मग तुम्हाला मान्य होतं का ते? नव्हतं. का बरं? आमच्या समाजाला ते मान्य नव्हतं. मान्यच नव्हतं. पण मला वाटतं असं काही प्रॉब्लेम नाही ना होत. कारण इंटरकास्ट जरी असलं तरी शेवटी मुलगी ती मुलगीच आहे. आता 10 वर्ष झाली त्याला. पण त्याच्या अगोदर असा खेडेगावात नव्हता चालत. खेडेगाव चालत नव्हतं. पण तुम्हाला आता काय वाटतं की आताच्या समाजानं बदलायला नको? आता बदललो आम्ही पण त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर तुम्ही आता बदललं म्हणजे तुमचा स्वभाव बदलला असं म्हणायला हरकत सगळा नाही. बदलला. पटतं ना तुमचं त्यांच्याशी? पटतं. अरे वा. आता छान परीक्षण करा. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. हा. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंनी सासर माहेरची दोन्हीकडची नाती जमली आहेत? छोट्या. छोट्यांनी जपली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई कामात टाळाटाळ करतात? छोटी. छोट्यात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई फटकळपणे वागतात असं तुम्हाला वाटतं? मोठी. मोठ्या. पटकन असं बोललं नाही. मोठ्या असं केलं तरी घाबरू नका. पुढचा प्रश्न आहे, आत एक आणि बाहेर एक असं कोणत्या सुनबाईंच्या बाबतीत म्हणजे वागण्यात वाटतं असं तुम्हाला वाटतं? मोठ्या. बरं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंशी तुमचं पटत नाही? छोट्याच घे. छोट्याच. छान त्यांनी गप्पा मारल्या आणि आता भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता खेळणार आहेत बजर राऊंड. सगळी तयारी केली आहे त्यांनी. फायटिंग झाली पाहिजे इकडे. मी बाजू का तू बाजू. बघितलं असेल ना तुम्ही कार्यक्रम? हो. स्वभाव कसा आहे थोरल्यांचा? छान आहे. मनमिराव म्हणजे सांभाळून घेतात आणि काही जर अडचण आली तर मग सांगतात. म्हणजे असं समजावून सांगतात का हे असं नाही करायचं. अच्छा. हा. आणि मग कुठली गोष्ट खटकते की बाबा सगळं छान आहे पण हे खटकतं तुमचं? चालू सारखं म्हणजे मी करते ना मग तू कशाला करते. म्हणजे तुम्हाला काम करू देत नाही? नाही करतात पण मग मी करत असल्यावर तू नको पुढे येऊ. असं आहे. म्हणजे कसं म्हणणं माहिती त्यांचं, मी बरोबर करते तू मध्ये मध्ये येऊ नको. बरोबर ओळखलं तुम्ही असं म्हणणं. मग तुम्हाला करायचं असं नाव काम प्रत्येक काम. कुठलं काम तुम्हाला करू देत नाही? बरं सांगा बरं मला. स्वयंपाक वगैरे करायला. स्वयंपाक वगैरे करू देत नाही? काम असतं ना रेंगाळत चाललेलं असतं. मला पटापट करायला आवडतं म्हणून मी हिला सांगते तू बाजूला मला करायचंय. काय आपण रेंगाळत करतात मग करू द्यायचं नाही. हे बरोबर आहे का? आता तुमच्यासारखे पाहुणे आल्यानंतर असं जर रेंगाळत केलं तर काय हे बरोबर आहे का? बघा पाहुण्यांना तुम्ही नीट अटेंड करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं. असं काही नाहीये ते बोलतात पण दोघे मिळून केलं तर बरोबर होईल ना. नाही असं नाही. आता प्रत्येक वेळेला त्यांना काम करू द्या. आणि आता काय करा माहितीये का, त्यांना बेलच वाजवू देऊ नका. नाहीच देणार. अजिबातच देऊ नका. तुम्ही पटकन वाजवा बरं बेल. चालेल. चला 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. तयारीत राहा. छान उत्तर द्या. प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपये आहेत. पहिला प्रश्न आहे, दोन्ही भावांची म्हणजे तुमच्या मिस्टरांची समान आवड काय आहे? झाली सुरुवात. त्यांनी वाजवली थांबला. बोला. क्रिकेट पाहणे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात है. आणि
तुम्ही कुठेही न रेंगाळता पटकन उत्तर दिलं. बघा त्या चालल्या पुढे. चॅलेंज आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांना टीव्हीवर काय बघायला आवडतं? पटकन वाजवलं त्यांनी. बोला. न्यूज म्हणजे बातमी. क्या बात आहे, बरोबर उत्तर आहे. चिडलेलं आहे आता, मग तेच कसं मेल वाजवलं. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांची नावडती गोष्ट कोणती आहे? नावडती काय आवडत नाही त्यांना? बोला. तिखट. नाही वहिनी, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर देऊ शकता. नाही आठवत आहे? सिनेमा. त्यांना सिनेमा बघायला अजिबात आवडत नाही. असं पुढचा कसं ते आईंच्या बरोबर पिक्चर बघितलं पिक्चर बघितलं. अरे चा, पैसे गेले ना तुमचे. थांबा, सासऱ्याने असं बघ, तू विचारतो मी सासऱ्यांना, माझी साडी तिकडे बघता यांचे पैसे गेले, त्याचं काय? साडी गेली म्हणजे 200 रुपये त्यांच्याकडून. हा घ्या, त्यांच्याकडून घ्या. पुढचा प्रश्न आहे, तुमचं ग्रामदैवत कोणतं आहे? दोघींनी पटकन वाजवलं, पण पहिल्यांदा वाजवलं धाकट्यांनी. तुम्ही उत्तर द्या. खंडोबा. नाही, उत्तर चुकलं वहिनी. तुम्ही उत्तर देऊ शकता. जेजुरीचे खंडोबा ते उलव्याला आहे. नाही, त्यांनी तेच उत्तर दिलं होतं. उत्तर चुकलेलं आहे. दत्त. अरे ग्रामदैवत विचारलं होतं मी तुम्हाला. गावात. हा? बरोबर आहे ना? हो, हो. चला, पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा वाढदिवस, तारीख सांगा. बोला. 1 जून 1958. अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही आणि जिंकतायत रोज 200 रुपये. अभिनंदन. सासूबाईंनी वाचवलं त्यांच्या वाढदिवसानी. शेवटचं उत्तर बरोबर दिलं. तुम्ही पुढे गेलात ना, न रेंगाळताना. बघा, आता टप जाणार आहे पुढे. विचार करा पुढे यांच्या कसं जायचं. तोपर्यंत हात राहा होम मिनिस्टर जाऊबाई जोरात.